महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत। शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि खासदार ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी हे योग्य वेळी सांगणार असे संकेत दिलेत। राजकारणात वेळ महत्त्वाची असून योग्य वेळी कोण कोण सहभागी होणार हे जाहीर करू, अशा वाघमारेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। कि कुछ तो बड़ा होने वाला है। महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है। मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगते। कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्त्व असतं। तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू की काय काय होणार आहे आणि कोण कोण येणार आहे। यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेवासा इथल्या व्यापारी राजेंद्र भागवत यांनी रत्न बसवून देण्याच्या बहाण्याने सुमारे 5.5 लाखांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप खरातवर केलाय। भोंदू अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात SIT आणि फॉरेन्सिक टीमकडून चौकशी करण्यात आली। चौकशीनंतर टीम तातडीने रवाना झाली। तर चौकशीत काय समोर येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष। मिरगाव इथे मंदिर बांधताना भोंदू खरातने गावकऱ्यांना मोठमोठी स्वप्न दाखवली। गावात पाणी येईल, शाळा कॉलेज बांधेल, रोजगार मिळेल या आशेने लोकांनी जमिनी दिल्या। मात्र ईशान्येश्वर मंदिराजवळील रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतोय। रुपाली चाकणकर यांचा राजीनामा जबरदस्तीचा असल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलंय। राजीनामा घ्यायला इतका उशीर व्हायला नको होता। अनेक आमदारांनी आक्षेप घेतल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर खरातच्या मदतीनं चाकणकर राजकारणात पुढे गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय। राजीनामा देऊन गोष्टी सुटणार नाही। रुपाली चाकणकरांना 6 आरोपी करून अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली। अशोक खरात प्रकरणी सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। भोंदू अशोक खरातला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता भर चौकात उभं करून सुया टोचल्या पाहिजेत, सुया टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका मुनगंटीवारांनी घेतली आहे। पुणे लष्कर कोर्टाने स्वयंघोषित धर्मगुरू आरोपी ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। महिलेच्या लैंगिक छळ केल्याप्रकरणी ऋषिकेश वैद्य विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पेट्रोल डिझेलमध्ये कमतरता येणार नाही, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। लॉकडाऊन होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। तर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। गुजरातच्या जामनगरमधील वडीनार टर्मिनलमध्ये LPG घेऊन जहाज पोहोचलंय। MT जग वसंत जहाज असं LPG आणणाऱ्या जहाजाचं नाव आहे। वडीनार टर्मिनल हे देशातील महत्त्वाच्या ऊर्जा आयात केंद्रांपैकी एक असून इथे नियमितपणे कच्चं तेल आणि विविध पेट्रोलियम पदार्थांची आयात केली जाते। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर आता परिस्थिती सुरळीत झाली आहे। काही दिवसांपूर्वी अफवांमुळे मोठी गर्दी झाली आणि रांगा लागल्या होत्या। मात्र प्रशासनाच्या स्पष्टीकरणाने नागरिकांमधील भीती कमी झाली आहे। इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने वाहनधारक आता गरजेनुसारच इंधन भरतायत। वाशिम जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। तरीही काही ठिकाणी नागरिक गरज नसताना जास्त इंधन भरत असल्याने अडचणीत निर्माण होत आहेत। तर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक तेवढंच इंधन भरण्याचं आवाहन केलंय। लासलगावचं पटेल दाम्पत्य सौदी अरेबियात अडकलेत। 12 फेब्रुवारी रोजी सौदी अरेबियातील मक्का मदिना इथे 40 दिवसांच्या हज उमरा यात्रेसाठी ते गेले होते। यात्रा पूर्ण झाल्यानंतर 22 मार्चला परतीचं तिकीट होतं। मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे विमान सेवेवर परिणाम झाल्यानं गेल्या 5 दिवसांपासून हे पती पत्नी सौदी अरेबियात अडकले। काँग्रेसच्या संघटन सुजरत या अभियानांतर्गत
गोंदियात घटनात्मक बदलांची दिशा स्पष्ट करण्यात आली. जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वावर भर देण्यासाठी अभियान राबवलं जात आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व घटकांना संधी देण्यावरही लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावात मनसेने तयारी सुरू केली आहे. सर्व निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर संघटन बळकटी आणि उमेदवार तयारीवर भर देण्यात आलाय. युती आघाडीचे सर्व अधिकार राज ठाकरे यांच्याकडे राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत नव्याने मदतीची घोषणा करण्यात आली आहे. फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल करून मोठा दिलासा देण्यात आलाय. मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट शिथिल करण्यात आली आहे. पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी मदत मिळणार असून सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली आहे. धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर यांना जोडणारा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलाय. हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या रेल्वे मार्गासाठी केस, बीड आणि गेवराई तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करावी लागणार आहे. याबाबत बैठक घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय. वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 40.5 अंशावर पोहोचल्याने तापमानात वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसांत तापमानात झपाट्याने वाढ झाली असून नागरिक हैराण झाले. दरम्यान आता 30 आणि 31 मार्चसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवू नये यासाठी उजनी धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेत. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यातील 7 टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पुण्यातील कोथरूड परिसरात डीपी रोडवरील कचरा वर्गीकरणामुळे नागरिक त्रस्त झालेत. गणेश मंदिराशेजारी कचरा आणि दुर्गंधी पसरत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. वारंवार तक्रारी करूनही मनपा कारवाई करत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कचरा पॉइंट हटवण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिलाय. धाराशिव जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे अद्याप रखडलेत. लोहारा, वाशी आणि कळंब तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालं असून वाशी तालुक्यातील इंदापूर गावात कांदा पिकाला फटका बसलाय. मात्र अद्याप मदत जाहीर न झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. हिंगोलीतील आदर्श महाविद्यालय परिसरात उभारलेली पोलीस चौकी सध्या बंद अवस्थेत आहे. अनेक दिवसांपासून इथे पोलीस कर्मचारी हजर राहत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. चौकीच्या दुरावस्था झाली असून खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या अवस्थेत आहेत. नागपुरातील ऐतिहासिक अंबाझरी तलाव सध्या जलपर्णीच्या विळख्यात अडकले. तलावातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्याने तलावाचे सौंदर्य आणि पर्यावरण धोक्यात आलंय. महानगरपालिका प्रशासनाकडून जलपर्णी काढण्याचे काम सुरू असलं तरी अद्याप अपेक्षित यश मिळालेलं नाही.